एक हिरवगार घनदाट जंगल. त्या जंगलाच्या मधोमध वाहणारी, खळखळ वाहणारी एक सुंदर निर्मळ स्वच्छ नदी. त्या नदीच्या दोन्ही काठांना जोडणारा एक छोटासा पूल. हा पूल या जंगलातले प्राणी जंगलाच्या एका भागातनं दुसऱ्या भागात जायला वापरतात. एकदा काय होतं, 4 बकऱ्या, 2 उजव्या बाजूनी आणि 2 डाव्या बाजूनी एकत्र त्या पुलावर चढतात आणि एकाच वेळेस. बरं, आता तो पूल इतका अरुंद असतो, इतका नॅरो असतो की एका वेळेस फक्त एकच बकरी तो पूल पार करू शकेल. मग काय होतं, ज्या समोर 2 बकऱ्या असतात त्या आपसात खूप भांडायला लागतात. त्यांच्यात खूप अहमपणा असतो, मीपणा असतो. मी पहिले जाईन, मी पहिले आले. आणि भांडता भांडता त्यांचं भांडण इतकं पराकोटीला जातं की दोघीही नदीत पडतात आणि वाहून जातात. आता मागच्या ज्या 2 बकऱ्या आहेत ना, त्या हे सगळं बघत असतात आणि त्या ह्या भांडणातनं शिकतात की जर आपण एकमेकींशी भांडत राहिलोत तर आपलं नुकसान आहे, आपण संपणार आहोत. ह्याच ऐवजी जर आपण एकमेकींना मदत केली, एकमेकींची साथ दिली तर आपण खूप खूप मोठे मोठे प्रॉब्लेम्स असे सॉल्व्ह करू शकतो. हा तर छोटासाच आहे. मग दोघीजणी थोडा विचार करतात. त्यातली एक बकरी खाली बसते, दुसरी बकरी तिच्या अंगावरनं तो पूल क्रॉस करते आणि मग खाली बसलेली बकरी उठते आणि ती दुसऱ्या भागाला चालली जाते. किती सिम्पल सोल्युशन होतं. आणि त्याकरता पहिल्या 2 बकऱ्यांनी भांडून भांडून आपला जीव दिला, गमावला रादर. ह्या गोष्टीतनं ना, म्हणजे ही गोष्ट आपण सगळ्यांनी लहानपणी ऐकलीच आहे, अगदी ऐकली आहे. पण ह्यातनं एक गोष्ट स्पेसिफिकली स्त्रियांकरता, मुलींकरता, विमेन कम्युनिटीकरता एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि ती शिकण्यासारखी आहे की जर आपण एकमेकींची साथ दिली, एकमेकींचा हात धरला, एकमेकींना सपोर्ट केलं, मग ते ऑफिसमध्ये असो, तुमच्या शाळेत असो, फ्रेंडशिपमध्ये असो, सासू सुनेचं रिलेशन असो, जावेचं असो, बहिणींचं असो, बी इट व्हॉट एव्हर, ओळख देखील असेल, तरी जरी आपण एकमेकींना साथ दिली, एकमेकींचा हात धरला, एकमेकींना सपोर्ट केलं तर आपण खूप काही वंडर्स करू शकतो. वी हॅव दॅट इन अस, वी हॅव दॅट पॉवर इन अस. यूज इट टू ग्रो. थिंक अबाउट इट.